एका भेटीमुळे देशाच्या माजी सरन्यायाधीशांनी गमावला बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार. नमस्कार. सध्या सोशल मीडियावर एक असा फोटो व्हायरल होतोय ज्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वैचारिक वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो आहे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा. पण वादाचं कारण हा फोटो नसून ते ज्यांच्या समोर उभे आहेत ती व्यक्ती आहे. असा कोणता चमत्कार घडला की देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती एका महाराजाच्या चरणी लीन झाली आणि या एका कृतीमुळे त्यांच्यावर इतकी टोकाची टीका का होते की त्यांना आता बाबासाहेबांचे नाव घेऊ नका असं सांगण्यात येत आहे. हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पण यावेळी वाद त्यांच्या वक्तव्याचा नाही, तर त्यांना भेटायला आलेल्या एका व्हीआयपी पाहुण्यांचा आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच सहकुटुंब मध्य प्रदेशातील छतरपूर गाठलं आणि बागेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेतले. ज्या हाताने देशाचे कायदे आणि संविधान जपलं ते हात एका बाबासमोर जोडलेले पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. पण खरी ठिणगी पडली ती अमरावतीमध्ये. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी या भेटीवर जो हल्लाबोल केलाय तो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. श्याम मानव यांनी थेट शब्दांत विचारले की ज्यांनी आंबेडकरी विचारांचे दूध प्यायले आहे असा माणूस धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडतोच कसा. त्यांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी भूषण गवई यांना उद्देशून एक अत्यंत गंभीर विधान केलं. ते म्हणाले, आता यापुढे तुम्ही आंबेडकरांचे नाव घ्यायचा अधिकार गमावला आहे. पुन्हा तोंडातून बाबासाहेबांचे नाव काढू नका. एका माजी सरन्यायाधीशांना अशा शब्दांत सुनावण्यामागे नेमका कोणता जुना इतिहास आहे आणि श्याम मानव यांनी रामकृष्ण सूर्यभान गवई यांच्या काळातील कोणत्या घटनेचा दाखला दिलाय हे ऐकल्यावर तुम्हालाही या वादाची दाहकता समजेल. दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री यांनी नुकतंच नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल एक विधान केलं होतं, ज्यावरून आधीच रान पेटलंय. महाराज युद्ध करून थकले होते असं विधान शास्त्रींनी केल्याचा दावा केला जातोय. मग अशा वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणं ही केवळ वैयक्तिक श्रद्धा आहे की वैचारिक तडजोड? देशाचं संविधान एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाची भाषा करतं आणि दुसरीकडे संविधानाचे रक्षकच जेव्हा अशा ठिकाणी दिसतात तेव्हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण या वादात तुमचं मत काय? भूषण गवई यांनी वैयक्तिक श्रद्धेपोटी घेतलेली ही भेट योग्य आहे की श्याम मानव यांनी केलेली टीका तुम्हाला पटते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण हा विषय केवळ एका भेटीचा नसून आपल्या विचारधारेचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.